आता पाहूया टॉप 9 राजकीय बातमी। ओबीसी नेत्यांकडून सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची होळी। सरकारकडून मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक। फसवणूक नको, आरक्षण हवं। लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांची भूमिका। जॅकेटवरही तसाच उल्लेख केल्यानं विधान भवन परिसरात चर्चा। लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज मराठा आरक्षणाचा अहवाल। मनोज जरांगेंना सरकारनं फसवलंय। 10% आरक्षण कोर्टात टिकणार आहे का? काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा सवाल। मराठा समाजाला दिलेलं आरक्षण जरांगेंनी अमान्य केलं। स्वतंत्र आरक्षणातून काही मिळेल असं वाटत नाही। प्रकाश आंबेडकरांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया। अबू आझमींनी मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश फाडला। विधान भवन परिसरात 2014च्या मुस्लिम आरक्षणाच्या अध्यादेशाची प्रत फाडली। मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून अबू आझमी आक्रमक। आदित्य ठाकरे वांद्रे पूर्वमधून का लढत नाही? कुटुंबातीलच काही मतं मिळणार नाही याची भीती वाटते का? अंगात नाही बळ आणि चिमटे काढून पळ। राजीनामा द्या आणि आमचा सामना करा, आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना आव्हान। मंत्रिपदाची शपथ कधी घेणार? वैभव नाईकांचा संजय शिरसाटांना सवाल। तर तू सोबत आल्यावर आमचा विस्तार होणार, शिरसाटांचं नाईकांना उत्तर। विधान भवन परिसरातील हा व्हिडिओ व्हायरल। विखे पाटलांनी 7 वेळा पक्ष बदलले आणि मंत्रिपदं उपभोगली। बाळासाहेब थोरातांची टीका। माझ्यावर काही टीका केली तरी जनतेला खरी वाटणार आहे का? थोरातांचा विखे पाटलांचं नाव न घेता टोला। आतापर्यंतच्या 5-25 वर्षामध्ये 7 वेळा पक्ष बदलले। इकडून तिकडे जी सत्ता येईल तिथं जायचं आणि मंत्रिपद घ्यायचं, पुन्हा उडी मारायची आणि मंत्रिपद घ्यायचे। त्यांनी माझ्यावर काही टीका केली तरी ती जनतेला खरी वाटणार आहे का? कारण हे तर फक्त आता मी ही गोष्ट आमच्या शिबिरामध्ये सांगितली का एक कुटुंब किती वेळा पक्ष बदलू शकतं, सत्ता घेऊ शकतं, हे सांगितल्यानंतर थोडं रागाच्या भावनेने ते काही बोलले असतील। मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत 5% आरक्षण द्या। आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। हातात फलक घेऊन घोषणाबाजी।